रुपेश फर्डे मॅन फ्रॉम चेरवली, हे देखील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत. तुम्ही पाहू शकता NP स्पोर्ट्समध्ये जवळजवळ 7 ते 8 प्लेयर्स हे उत्कृष्ट ऑलराऊंडर्स आहेत. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. NP स्पोर्ट्स विरुद्ध सारंग 11 डोळखाम. डोळखाम विभागातील एक नावाजलेला संघ प्रथम गोलंदाजीसाठी येत आहेत. प्रथमेश, पहिला चेंडू उत्कृष्ट टोलवलेला स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि संघाचं खातं उघडतंय 1 रनांनी. 1 बॉल 1 रन. आणि आता स्ट्राईकवर येत आहेत रुपेश फर्डे. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे सामना करतात. आणि उत्कृष्ट टोलवलेला चेंडू, एक झेल घ्यायची संधी होती बॉलरलाच प्रथमेशला, पण त्यांना बॉलचा तेवढा अंदाज आला नाही आणि हा झेल सुटलेला आहे. आणि आलेला आहे निर्धाव चेंडू. 2 चेंडू आणि 1 धाव. पुढील चेंडू आणि उत्कृष्ट टोलवलेला, आणि हा एक उत्कृष्ट टोलवलेला षटकार रुपेश फर्डे यांच्या बॅटमधून निघालेला एक घणाघाती षटकार. आणि धावसंख्या झालेली आहे 7. 3 चेंडू 7 धावा. मी आधीच सांगितलेलं होतं रुपेश फर्डे हे एक उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आहेत. आणि आणखी एक आपण पाहू शकता, सेम बॉल, सेम डिलिव्हरी आणि सेम फटका, आणि आलेला आहे षटकार. लागोपाठचे 2 षटकार आणि धावसंख्या भुर्रकन वाढलेली आहे, झालेली आहे 13. 4 चेंडू नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 13 चेंडू 13 रन्स. आणि पाहूया पुढील चेंडू. आणि आणखी एक कलाकारीचा शॉट, कलादारी मिक्स शॉट ऑफ साइडला त्यांनी उडवलेला आहे. आणि हा आणखी एक एक्स्ट्रा कव्हरला गेलेला आहे घणाघाती षटकार. आणि लागोपाठचे 3 षटकार, हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक केलेली आहे रुपेश फर्डे यांनी. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 5 चेंडूवर 19 धावसंख्या. चेंडू द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता रुपेश हा आज सुरुवातीपासूनच आक्रमक प्रवृत्ती घेताना, आणि लागोपाठचे 3 षटकार त्यांनी ठोठावलेले आहेत. आणि धावसंख्या झालेली आहे 19. मॅच चेंडू, मॅच बॉल आलेला आहे. आणि षटकातील शेवटचा चेंडू बघूया. लागोपाठ 3 षटकार ठोठावले आहेत रुपेशने. आणि हा पुढील चेंडू कशा प्रकारे प्रथमेश टाकतोय. आणि मिस टाइम शॉट झालेला आहे. आणि हा एक उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. आणि रुपेशची खेळी इथेच संपुष्टात आलेली आहे. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 19. संघाला पहिला झटका लागलेला आहे NP स्पोर्ट्स शहापूर रुपेश फर्डे यांच्या माध्यमातून. आणि आता आलेले आणखी एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू अजित फर्डे सर. आणि जरा महिलांनी तर पाठीमागून जायचंय.
आणि पुढील षटक टाकण्यासाठी आलेले आहेत निलेश मॅन फ्रॉम डोळखाम. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. पहिल्या षटकाअखेरीस धावसंख्या झालेली एनपी स्पोर्ट्सची ती 19. रुपेशने उत्कृष्ट 3 षटकार लागोपाठ मारलेले होते, पण एक मिस टाइम चेंडू आणि त्यांची खेळी संपुष्टात आली 1 विकेटच्या. आउटसाइड द ऑफ आणि हा पंचांचा इशारा. वाईट चेंडू. अवांतर धावेच्या संकेत वाढ आणि वाईट +1 आणि अशा 2 धावा भेटलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या 21 धावा झालेली आहेत. पाहूया षटकातील पहिला चेंडू. आणखी एक अवांतर चेंडू डिमरच्या स्वरूपात. अजूनही निलेश याला लेंथ भेटत नाहीये आणि 1 रनच्या स्वरूपात टोटल 2 रन भेटलेले आहेत. संघाची धावसंख्या 23 रन आणि हा पुढील चेंडू फ्री हिटच्या स्वरूपात असणार आहे. आणि उत्कृष्ट टाकला. आता कुठे उत्कृष्ट लेंथवर आलेला आहे निलेश आणि फ्री हिटचा चेंडू निर्धाव. षटकातील पहिला चेंडू निर्धाव पडलेला आहे. आणि हा शॉर्ट डिलिव्हरी टाकलेला बॉल अजित फडे यांनी स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोठावलेला आहे आणि हा भेटलेला आहे उत्कृष्ट चौकार. आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 27 रन. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. निलेशच्या बाबतीत बोललं जाईल तर 1 चेंडू चांगला 1 चेंडू वाईट याप्रमाणे त्याचं चालू आहे. तर त्याला त्याच्या लेंथवर लक्ष देणं गरजेचं आहे, कारण एनपी स्पोर्ट्स शहापूरमधील नावाजलेला संघ आहे. त्यांच्याकडे उत्कृष्ट फलंदाजाबरोबर उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांना कमीत कमी धावसंख्येत रोखणं. आणखी एक मिड ऑनला टोटावलेला चेंडू आणि पुन्हा एक चौकार. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 31 धावा. षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. अजित फडे यांच्या बॅटमधून निघाले हा सलग दुसरा चौकार. बघूया रुपेश फर्डे सारखं चौकांची हॅट्रिक करतात की नाही. की एखादा निर्धाव चेंडू येतोय. उत्कृष्ट चेंडू आणि ऑफ स्टंपच्या लाईनचं उत्कृष्ट निरीक्षण करत, बॅट्समनचं निरीक्षण करत एक ऑफसाइड द ऑफ बॉल टाकलेला आहे आणि एक निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. षटकातील पुढील चेंडू मिडॉनच्या दिशेने टोटावलेला. धावसंख्येत भर. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 32 रन. आणि षटकातील शेवटचा चेंडू पाहूया सूरज कशा प्रकारे सामना करतो. एक बुंद्यातील चेंडू आणि एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. आणि षटकाची सांगता झालेली आहे. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे 33 धावा. एक चांगली धावसंख्या झालेली आहे 2 ओव्हरच्या अखेरीस. 12 चेंडू 33 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ उरलेला आहे. पाहूया 1 विकेटच्या पतनानंतर एनपी स्पोर्टच्या बॅटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा
चेंजेस झाले नाही. जो फलंदाज येतोय तो आक्रमक पवित्रा घेतोय आणि संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो विवेक. दोळखाम संघाचा एक नावाजलेला बॉलर आहे. आणि आता फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स कमी झालेले आहे आणि 30 या सर्कलमध्ये 4 खेळाडू आणि बाहेर 5 खेळाडू असे आपण फिल्डिंग सेट करू शकता. उत्कृष्ट बॉल, उत्कृष्ट लेंथ. सूरज विषय यांना बॉलचा अंदाज आला नाही आणि हा निर्धाव चेंडू. षटकाची सुरुवात चांगल्या प्रकारे केलेली आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या अजूनही 33 वरच. पाहूया पुढील चेंडू विवेकच्या माध्यमातून आणि हा उंच टोलवलेला फटका आणि इथे झेल सुटलेला आहे. असं करून नाही चालणार. तुम्हाला NP स्पोर्ट्सला टक्कर द्यायची असेल तर कॅचेस विन द मॅचेस हे व्हायलाच पाहिजे. हा नियम तुम्ही पाळलाच पाहिजे. आणि धावसंख्या 2 धावांनी वाढलेली आहे. 35 या धावसंख्येवर. षटकातील तिसरा चेंडू मिड विकेटच्या दिशेने. 1 धावेची भर. 3 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या 36. फक्त 1 विकेट गेलेली आहे रुपेश फर्डे यांच्या माध्यमातून. पाहूया षटकातील पुढील चेंडू. एज घेऊन गेलेला डिक्लेअरच्या स्वरूपात 1 रन. आणि विवेक हा एक चांगली लेंथवर बॉलिंग करतोय. अजूनही कुठलेही मोठे फटके खेळू देत नाहीये दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या झालेली आहे ती 37 4 चेंडूंच्या अखेरीस. पाहूया पुढील चेंडू. आणि हा एक प्लम चेंडू आणि सूरज विषयला बॉलचा कुठलाही अंदाज आला नाही. गोलंदाजाने अपील केली आणि पंतांचे हात आकाशात. आणि इथे सूरज विषय यांची खेळी संपुष्टात आलेली आहे. NP स्पोर्ट्सला बसलेला दुसरा हादरा. विवेकची गोलंदाजी उत्कृष्ट होतीये. त्याने दोन्ही फलंदाजा जखडून ठेवलेलं. एक मोठे फटके खेळण्यासाठी त्यांना प्रेशराईज केलं आणि इथेच त्यामुळे सूरज विषयची विकेट पडलेली आहे. आणि NP स्पोर्ट्सची धावसंख्या 2 विकेटच्या पतनानंतर 37. षटकातील शेवटचा चेंडू असेल. पाहूया एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांना आपण शहापूर तालुक्यात ओळखतो NP स्पोर्ट्सचे अख्तर शेख. आणि आल्या आल्या त्यांनी स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोठावलेला बॉल 1 रनच्या स्वरूपात. आणि एकच रन तिथे भेटणार आहे. विवेक याने एक उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. या षटकात त्यांनी फक्त 5 धावा देऊन 1 विकेट घेतलेली आहे महत्वाची सूरज विषय यांच्या माध्यमातून. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे 38 38. 18 बॉल 38. आणि पाहूया आता चौथे षटक कोण घेऊन येते ते. हॅलो. आणि चौथं षटक संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं प्रशांत देशमुख. डोळखाम विभागातील आणखी एक उत्कृष्ट गोलंदाज. पाहूया अख्तर शेख आणि अजित फर्डे 38. अख्तर शेख आणि अजित फर्डे या गोलंदाजाचा कशा प्रकारे सामना करतात. पहिल्या ओव्हरला लागोपाठ 3 षटकार आल्यानंतर दुसऱ्या ओव्हरला तुकाराम
दुसऱ्या ओव्हरला लाईटमधून आलेला एक उत्कृष्ट षटकार. कलात्मक फटका पॉइंटच्या दिशेने टोलावलेला एक उत्कृष्ट चौकार आणि या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेले 50. अर्धशतक पूर्ण झालेले संघाचं आणि तेही केवळ 20 चेंडूमध्ये. षटकातील 4 चेंडू समाप्त आणि इथे बॅटची कडा घेऊन गेलेला पण तिथे झेल करता आला नाही आणि धावसंख्या 1 नी वाढतीये 51. षटकातील आणखी एक चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक. अजूनही एक षटक शिल्लक आहे. पाहूया आणि उत्कृष्ट टोलावलेला चेंडू हवेमध्ये आणि एक उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. वैभव याने एक उत्कृष्ट झेल घेतला आहे आणि इथे अजित फडे सरांची खेळी संपुष्टात आलेली आहे आणि षटक सुद्धा संपलेला आहे. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या ही 51 धावांवर पोहोचलेली आहे आणि आता शेवटचा षटक पाहूया. एक आणखी अष्टपैलू खेळाडू, काय नाव आहे याचं, नन्नूच बोलतात का, ज्यांना आम्ही लाडाने नन्नू बोलतो. गाड्या बाहेर काढायला घ्यायचे. तुम्हाला नियम माहित नसतील तर गाड्यांची हवा सोडण्यात येईल. आणि पुन्हा एकदा विवेक हा गोलंदाजासाठी आलेला आहे. षटकातील शेवटचा आणि वैयक्तिक दुसरं षटक. विवेक याने पहिल्या षटकात फक्त 5 रन देऊन 1 विकेट काढलेली होती सूरज विषय यांची. तोच विवेक पुन्हा एकदा शेवटचं हाणामारीच्या षटकामध्ये आलेला आहे. पाहूया अख्तर शेख आणि नन्नू हे विवेकचा कशा प्रकारे सामना करतायत. बहुतेक दोघेही पहिल्यांदाच विवेकचा सामना करतायत. पाहूया सामन्यातील रंगत कशी येते. पहिला चेंडू आणि लेग साइडच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने टोटावलेला 1 रन डिक्लेअरच्या स्वरूपात पहिला चेंडू. विवेक हा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे प्लेस बॅट्समनची फुटवर्क कसं होतोय, कुठे करतोय, त्याप्रमाणे त्याची ती लेंथ चेंज करतोय आणि बॅट्समनला जखडून ठेवण्यात यश मिळवलं आतापर्यंत. मिड विकेटच्या दिशेने नन्नू यांनी ठोठावलेला फटका, परंतु फक्त 1 धावेवर त्यांना समाधान मानावं लागेल. विवेकची उत्कृष्ट गोलंदाजी. 2 चेंडूमध्ये अवघ्या 2च धावा दिलेल्या आहेत हाणामारीच्या षटकामध्ये आणि षटकातील 4 चेंडू शिल्लक. पाहूया अख्तर शेख मिड विकेटच्या दिशेने टोटावलेला 2 प्लेयर्सच्या मध्ये आणि हा एक उत्कृष्ट चौकार. अख्तर शेख यांनी ठोठावलेला एक उत्कृष्ट चौकार आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भुरकन वाढ. 57 धावा झालेल्या आहेत. षटकातील 3 चेंडू झालेले, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया अख्तर शेख किती मोठे फटके खेळतात या 3 चेंडूंमध्ये की विवेक त्यांना जखडून ठेवण्यात यश मिळवतो. उत्कृष्ट बॉल. मी आधीच बोललेलो विवेक हा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. फलंदाजाच्या फुटवर्कला बघून तो गोलंदाजी करत असतो. मिड विकेटच्या दिशेने टोटावलेला फटका. 2 रनांनी धावसंख्या वाढलेली आहे 59. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत.
उत्कृष्ट बुंद्यात बॉल टाकलेला ऑफ साइड द ऑफ स्टंप्स आणि एक निर्धाव चेंडू. हाणामारीच्या षटकात निर्धाव चेंडू टाकायचं म्हणजे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि विवेक अशा प्रकारे गोलंदाजी करेल तर NP स्पोर्ट्सची धावसंख्या. पंचांचे हात समांतर आणि हा एक अवांतर चेंडू. उत्कृष्ट चेंडू होता पण थोडा आउटसाइड द लेग आणि पंचांनी दंडित केलेला आहे. पाहूया षटकातील शेवटचा चेंडू. आणखी एक अवांतर धावेच्या संख्येत वाढ. लागोपाठचे 2 चेंडू व्हाईट बॉल भेटलेले आहेत, अवांतर चेंडू भेटलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 61. उत्कृष्ट बुंद्यात टाकलेला बॉल आणि हा सरळ पुन्हा एकदा काय नाव होतं याचं? वैभव यांनी घेतलेला हा दुसरा झेल आणि विवेक यांची उत्कृष्ट गोलंदाजी. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 61 आणि NP स्पोर्ट्स यांनी सारंग 11 डोळकाम यांना 62 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. पाहूयात या 62 धावांचं टार्गेट सारंग 11 डोळकाम विभाग कशा प्रकारे पेलतो. मी सांगितल्याप्रमाणे NP स्पोर्ट्स मध्ये अष्टपैलूंचं भरणं आहे. 51 उत्कृष्ट गोलंदाज त्यांच्याकडे आहेत, उत्कृष्ट फलंदाज त्यांच्याकडे आहेत. स्टंपवर बॉल नाही टाकावे. आपण पाहू शकता हरिओम मित्र मंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2025 25वे रौप्य महोत्सव वर्ष. आतापर्यंत 25 वर्ष ही स्पर्धा इथे आपण पाहिलेली आहे. एकही वर्ष खंड न पडलेला. शहापूर मधील वर्ल्ड कप अशा नावाने आपण याला ओळखतो. धर्मवीर चषक सर्वात मोठी स्पर्धा शहापूर मधील आणि आजचा 5वा दिवस. 5व्या दिवसातील पहिला सामना NP स्पोर्ट्स विरुद्ध सारंग 11 डोळकाम आणि इथे प्रथम फलंदाजी करताना NP स्पोर्ट्स यांनी 61 धावा करून 62 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते सारंग 11 डोळकाम यांना. आता पाहूया सारंग 11 यांचे फलंदाज या आव्हानाला कसं ऍक्सेप्ट करतात, स्वीकारतात. आणि प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी एक खुशखबर आहे जी थोड्या वेळात लकी ड्रॉचे कुपन्स वाटण्यात येणार आहेत. तर ज्यांना कोणाला घ्यायचे असतील जे फ्री मध्ये आहेत आपलं आधार कार्ड घेऊन राकेश आरज यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तो लकी माणूस कोण होतो जो ती समोर ठेवलेली बाईक जिंकेल लकी ड्रॉ मध्ये.
लकी ड्रॉसाठी आपले माननीय विजयजी भगत यांनी दरवर्षी नवीन नवीन उपक्रम करतात, त्यामध्ये यावर्षी सुद्धा लकी ड्रॉचा एक उपक्रम ठेवलेला आहे. फक्त खेळाडूंनाच नाही तर प्रेक्षकांना सुद्धा त्याचा फायदा व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी सर्वांसाठी कुपन्स फ्रीमध्ये ठेवलेले आहेत, कुठल्याही प्रकारची फी आकारलेली नाही आहे. तर प्रेक्षकांना खेळाडूंना ही एक सुवर्ण संधी आहे की त्यांनी कुपन्स घेऊन आपल्या नशिबाला आजमावायचे. पहिला चेंडू अनिकेत याच्या माध्यमातून मिड विकेटच्या दिशेने टोलावलेला, 1 रनवर समाधान मानावं लागेल. प्रथम फलंदाजीसाठी आलेले ओपनर्स प्रथमेश आणि मंगेश. एक लेग कटर चेंडू अनिकेत यांच्या माध्यमातून, आपण त्यांना खूप वर्ष पाहतोय गोलंदाजी करताना. या ग्राउंडचा त्यांना एक चांगल्या प्रकारे अंदाज आलेला आहे, खूप वर्ष या ग्राउंडवर खेळतायत. आणि एक बॅटची कडा लावून अजित सर यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची चूक नाही, आउटसाइड द एज आणि इथे विकेटचं पतन. पहिला हादरा बसतोय सारंग 11 डोळखाम संघाला. 3 बॉलच्या अखेरीस रन 1 आणि 1 विकेट. अशा प्रकारे आणि पाहूया षटकातील चौथा चेंडू अनिकेत यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज. आणि इथे विवेक नसेल, वैभव असेल, विवेकच आहे तो, बॉलिंग टाकली तोच आहे का. आणि सारंग 11 यांच्यामध्ये सुद्धा अष्टपैलू खेळाडूंचा घराणा. जो विवेक ज्याने आपल्या षटकांमध्ये खूप कमी धावा दिल्या, तोच विवेक पुन्हा फलंदाजीसाठी आले आहे. आपल्या संघासाठी तारणहार बनतो की नाही ते पाहूया. पुढील चेंडू अनिकेत याची टिचून केलेली गोलंदाजी आणि फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका न खेळू देता आपलं षटक संपवलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 2. एक कंजूस गोलंदाजी केली होती अनिकेत याच्या माध्यमातून. संघातील पहिले षटक संपुष्टात आलेले आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या 2. पाहूया दुसरं षटक नन्नू यांच्या माध्यमातून, संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. सारंग 11ला जर हा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळणे गरजेचं आहे. आणि पहिल्याच चेंडूमध्ये विकेट पडलेली आहे ती विवेक याची. एनपी स्पोर्ट्सला मिळालेली ही दुसरी विकेट आणि सारंग 11ला बसलेला हा दुसरा हादरा. आणि इथे श्री आनंद शेठ अधिकारी साहेबांचं आगमन आणि त्यांच्या जोडीला आपले बीजेपीचे नगरसेवक विनोदजी कदम साहेब यांचं आगमन. त्यांचं हरिओम मित्र मंडळाकडून
स्वागत त्यांनी यावे आणि मंचाची शोभा वाढवावी. पुढील चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोटावलेला आणि हा एक उत्कृष्ट चौकार आणि चौकाराने धावसंख्या वाढलेली आहे. ती पोहोचलेली 6 या धावसंख्येवर. मी पण खातात बोलतोय. हॅलो. हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक दिवस क्रमांक 5वा. पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. डोलकाम विभागातील हा संघ लेग बिफोरची अपील मात्र ह्या ठिकाणी केली होती, पण हा लेग बिफोर मात्र पंचांनी फेटवलेला आणि त्या ठिकाणी पाहायला गेलं ना तर फेकाफेकी मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 धावा लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहायला गेली तर प्रगती पथावर धावा 9 धावाच्या पाहायला मिळतात. ढोलकाम विभागातील आपण हा संघ पाहतोय. तर एका साईडला NP स्पोर्ट्स शहापूर संघ. हा चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडला, चेंडूने उसली घेतली, अजित सरांच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, मॅग्निफिशंट चेंडू पाहायला मिळतोय. या चेंडूवर पाहायला गेले तर ऑफिल गेले आणि ऑफिल मात्र अप्रतिम उचलून धरली आणि या ठिकाणी फलंदाज बाद घोषित केला गेला. या ठिकाणी पाहायला गेलं तर खेळाडूकडून ना एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहायला मिळाली, कारण की या ठिकाणी बॅटिंगची कडा लागली. पंचांचं बोट आकाशाकडे जायच्या पहिले स्वतः त्याची खेळाडू वृत्ती दाखवतोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद. पुढील फलंदाज पाहायला मिळतो प्रशांत ढेणे गावचा हा सितारा. यानंतर मॅच असेल राजे बॉयज विपक्ष मुरबाड 11. चला दोन्ही संघ आपण लगेच तयार राहायचे आपला स्क्वॉड घेऊन या ठिकाणी. पुढील चेंडू पाहूया नन्नूयाचा. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका हा लाजवाब पाहायला भेटतोय. म्हणलं जाईल शोधलाय गॅप आणि लावलाय मॅप. या ठिकाणी जातोय 4 धावांसाठी धर्मवीर चषकातील चौकार येतोय. मेजर या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला भेटत सचिनजी चोरगे सर, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आनंदजी अधिकारी सर हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. आणि विनोदजी कदम साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन असेल. आपण पाहायला गेलं ना, विचार केला तर या ठिकाणी 2 षटक कंप्लीट झाले. 2 षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेलं तर प्रगती पथावर 13 धावा. पुढील षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज फिरकीचा जादूगर, एक बेताब भाष्य रोशन वेखंडे. तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय रोशन वेखंडे. रोशन वेखंडेची गोलंदाजी कशी राहील मैदानामध्ये पाहायला मिळेल. हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक 25वा रौप्य महोत्सव आपण पाहतोय आणि ही स्पर्धा आज सुद्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा पाहायला मिळेल. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन, अप्रतिम फटका सजवलाय, बॅटच्या फ्लो मध्ये येऊन दिला आणि चेंडूला फेकून देतोय. 6 धावांसाठी षटकार. प्रथमेश होता फलंदाज. अफलातून फलंदाजी त्याची पाहायला मिळते. सातत्याने हा खेळाडू या मैदानावर त्याचा बोलबाला राहिला. ज्यावेळेस प्रथमच डोलकाम विभागातून या ठिकाणी खेळण्यासाठी याला पहिलीच मॅच खेळत होता.
अर्धशतक त्याच्या बॅटीतून आलं होतं आणि आज डोलखाम विभागासाठी नेतृत्व करत असताना आपल्या संघासाठी अप्रतिम फटकेबाजी त्याच्या बॅटीतून आता पाहायला मिळतोय. एक षटकार त्याच्या बॅटीतून पाहायला मिळतो. प्रथमेश 6 धावांची मोहर लावली. 6 धावांनी रोशन याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार डोगला. 19 धावांच्या मात्र पाहायला भेटतात. पुढील चेंडू पाहूया. पुढील चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल, कशा प्रकारे खेळला जाईल पाहायला मिळेल. हा चेंडू लवकर फुलटच होता, त्याला मात्र खेचून काढलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एफर्ट सुरेख होतं या ठिकाणी. झेल सुटला पण प्रयत्नाला दाद द्यावी लागेल. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 21. 21 धावा. एनपी स्पोर्ट शहापूर संघाने फलंदाजी करत असताना 61 धावा कुठून काढल्यात आणि 62 आव्हान आहे. हा मात्र पाहायला गेला तर परफेक्ट मिडल ऑफ सापडलाय. लेग बिफोरची विकेट. या ठिकाणी फलंदाज बाद होणार. प्रशांत बॅक टू द डग आउट. या स्पर्धेचे नियम सातत्याने लक्ष असू द्या. व्हाईट साठी रिव्ह्यू घेऊ शकता, हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेऊ शकता, रनआउट साठी रिव्ह्यू घेऊ शकता. फक्त एकच रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाहीये. पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी जाताना दिसतो आपल्याला शिवा पाहायला मिळतो. प्रशांत एक स्फोटक फलंदाज होता. शिवाजी चला मुरबाड संघ आणि राजे बॉईज संघ दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस सोडवण्यासाठी यायचं. नाणेफेकी करण्यासाठी यायचं. पुढील चेंडू पाहूया शिवाजीसाठी आणि हा चेंडू जास्तीच वळंग येतो. चेंडू वाईट चेंडू पाहायला मिळाला. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. टप्पा पडला. जणू काय आकाशामध्ये पक्षी जसे घर घर फिरत असतात त्याच प्रकारे हा चेंडू फिरवला रोशनाने. पहिला चेंडूवर कुठे षटकार आला होता ना, त्यानंतर कमबॅक करतो आपल्या संघासाठी. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. जणू काय आज मैदानाच्या आतमध्ये मला माझ्या संघाला सिद्ध करून दाखवायचे मी एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि ते मात्र सिद्ध करतोय. गणेश गायकर यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आहे. आणि पुढील चेंडू पाहायला गेलं तर व्हाईट चेंडू पाहायला मिळतो. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. यॉर्कर लाईन चेंडू होता. खोदून काढला फलंदाजाने. बाउंड्री लगत चेंडू येतो ना. सूरज त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना, पेट्रोलिंग करत असताना चेंडू अडवला गेला. एकच धाव. राजे बॉईजचा कर्णधार सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. हर्षवर्धन निश्चित आहे. धावसंख्या पाहायला गेलं तर स्कोर बोर्ड वर धावा लागल्या 24 धावा. आता उर्वरित चेंडू असतील 12 चेंडू 38 समीकरण असेल. 12 चेंडू 38. 12 चेंडू 38 ची गरज आहे जिंकण्यासाठी. पुढील गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहत आहोत. गोलंदाज अमोल, मॅन फ्रॉम कांबारा.
कांबाऱ्याचा हा सितारा. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी त्याची राहील. पुढील चेंडू, हा चेंडू ऑफटायकर होता. ऑफसाईडच्या दिशेने फटका सुरेख सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फॉर्मलिंग पाहायला मिळाला. बघता बघता ह्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. मयूर होता चिरवलीचा हा एक फिरकीचा जादूगर. खिनवली विभागातील हा एक अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजीसाठी जो गोलंदाज पाहतो, आदिवली येथे झालेल्या स्पर्धामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब होता तो या गोलंदाजाने पटकावलेला होता. आणि हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अप्रतिम झेल टिपतोय आणि वेगावर स्वार केला होता चेंडू. बॅटच्या फ्लो मध्ये परफेक्ट येऊन दिला नाहीये आणि त्या खेळाडूला फसवलं आणि त्याचंच मात्र विकेट प्राप्त करतोय. गोलंदाजाचं विश्लेषण करत होतो, आदिवली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज का घेण्याचं का विक्रम केलं होतं आणि ते दाखवून दिलं. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल जस्टिन. सातत्याने या खेळाडूने हरिओम मित्रमंडळासाठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळला. आणि आज आपल्या विभागासाठी क्रिकेट खेळतोय. पाहूया कशा प्रकारे कामगिरी त्याची राहील. जस्टिन, पहिला चेंडू जस्टिन साठी फुल करायचा होता, पॉवरफुल करायचा होता, पण अनसक्सेस झाला. त्या ठिकाणी रुपेश होता, चेरवली गावचा चित्ता मेजर रुपेश यांनी टिपला झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जस्टिन फेल. पुढील फलंदाज पाहायला मिळतो गुरुनाथ. पाहूया पुढील चेंडू. हा चेंडू फक्त बॅटचा फ्लो ओपन केला, मनगटाच्या साहाय्याने चेंडू खेळून काढला. त्या ठिकाणी जितू दादा होता आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव घेतली जाते. शेंद्रुंग गावची एक तोफ आहे ती. आणि आज या ठिकाणी सर्कल मध्ये आपण पाहत आहोत. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल, चेंडू अडवेल, पुन्हा फेकीच केली जाईल. तत्पुरता एकच धाव. सात चेंडू 35 धावांची गरज आहे. 7-35. हा फटका पुन्हा एकदा फसलाय. अजित सर आहेत म्हणजे चुकी होणार नाहीये आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आज या स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वप्न आहे, आम्हाला खेळायचंय, आम्हाला जायचंय. कुठे जायचंय तर शहापूर तालुक्याच्या ऐतिहासिक मैदानावर हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक खेळण्यासाठी जायचंय आणि तो सर्वांचं स्वप्न आज पूर्ण होत आहे. काल पाहायला गेलं तर या ठिकाणी अप्रतिम मॅचेस पार पडल्या डे नाईट फॉर्मॅट मध्ये. डेला पाहायला गेलं तर SR स्पोर्ट्स तानसा संघ होता, आदिवासी गटातून त्या संघाने टॉप केला, क्वालिफाय झाला. आणि नाईटला पाहायला गेलं तर वेताल स्वामी शहापूर संघाने अप्रतिम कामगिरी केली आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. गोलंदाजीसाठी 6 चेंडू. मुरबाड 11 विपक्ष राजे बॉयज या दोन संघांमध्ये नाणेफेकी केली जाते. मुरबाड 11 संघाचा कर्णधार तसेच राजे बॉयज संघ. चला टॉच उडून घ्यायचे.
हा चेंडू पाहायला गेला तर खूपच सुरेख चेंडू टाकला गेला आणि या चेंडूवर पाहायला मिळते सॉरी वाईट चेंडू आहे डिसिजन थोडा पेंडिंग होता सर आणि एक बाईच्या स्वरूपात एक धाव 2 धावा ऍड केल्या जातात वाईट +1 शेंद्रुंगावची ही तोफ आहे अनेक प्रकारचे चेंडू त्याच्या शैलीमध्ये आहेत स्पिन करण्यामध्ये माहिर परफेक्ट यॉर्कर टाकण्यामध्ये माहिर बाउन्सर टाकण्यामध्ये माहिर म्हणजे प्रत्येक चेंडू अगला वेगळा टाकण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि हा चेंडू पाहायला गेला तर पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी करतोय काल पाहायला गेलं ना तर शेंद्रुंग विभागातील सुद्धा एक संघ होता पण त्या संघामध्ये न खेळता आपला संघ म्हणजे NP स्पोर्ट्स शहापूर संघ त्या संघासाठी भरपूर वर्ष मी क्रिकेट खेळत आहोत तर मला त्या संघासाठी खेळायचंय आणि तो आज NP स्पोर्ट्स शहापूर साठी नेतृत्व करतो पुढील चेंडू पाहूया हा चेंडू पाहायला गेला तर वेगावर स्वार होता पण हा चेंडू एस्ट्यांच्या खूपच दूरवर राहिला लेग स्टंप पिचिंग करून चेंडू निघून जातो वाईट चेंडू पाहायला मिळतो पाच चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे पुढील चेंडू पुन्हा एकदा आकाशालगत उडवलाय हा चेंडू जातोय रोपे 25 हे लिहिलेलं आहे ना त्यावर चेंडू मात्र हदलतोय एकच धाव आता या ठिकाणी बाउंड्री लगत आपण क्षेत्ररक्षक पाहतोय दसई गावचा एक फिनिशर अख्तर शेख पुढील चेंडू पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला जाते व्हाईट चेंडू आहे पुढील चेंडू पाहूया हा फटका पुन्हा एकदा फसलेला आहे क्षेत्ररक्षक येतोय कॉलिंग चुकली आणि मैदानाच्या आतमध्ये झेल सुटला नक्की कॉलिंग भरपूर महत्वाचे आहे पुन्हा एकदा आकाशालगत चेंडू उडावलाय क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक स्वतः जातो आता मात्र अप्रतिम चुकी होणार नाहीये फॅमिकॉल का जोर म्हणजे शेरवली गावचे अजित सर विकेटचं बदन आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ठिकाणी मुख्य मंचावर नाणेफेकी करून घ्यायचं हेमंत मोरे सर मुरबाड 11 आणि या ठिकाणी राजे बॉयज या 2 संघामध्ये नाणेफेकी करून घ्यायचं 4 चेंडू टाकून झालेत पूर्णपणे मॅच ही मात्र ना खेचून घेतल्या टीम NP स्पोर्ट्स शहापूर संघाने डावखोराचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो वैभव पाहायला भेटतोय यावर्षी पाहायला गेलं तर डोलकाम विभागामध्ये मॅचेस थोड्या कमी झाल्या नाही तर सर्व खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचले असते आणि हा चेंडू पाहायला गेला थोडासा वळण घेतो चेंडू यष्टिरक्षकाच्या मध्ये हातामध्ये जाऊन विसावला निर्धाव चेंडू पाहायला मिळतो 5 चेंडू टाकून झाले आता शेवटचा चेंडू असेल शेवटचा चेंडू पाहूया हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता फटका खूपच सुरेख सजवला पवन A1 पवन आहे चेंडू अडवला जातो चेंडू फेकीवेल तत्पुरता
एक मॅच झालेली आहे फिनिश. पाहायला गेलं तर ही मॅच जिंकली आहे सकाळच्या सत्रामध्ये NP स्पोर्ट्स शहापूर संघाने. त्यांचं हार्दिक स्वागतम सुस्वागतम. हारलेल्या संघाचं कौतुक.